मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर 29 जुलै रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 29 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद सोलापूर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने निवेदनाद्वारे दिली आहे. संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना बोजलोड सहाय्यक म्हणून करण्यात येणाऱ्या अतिरिक्त कामाचे आर्थिक मानधन, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटीची अंमलबजावणी, दशमांश पेन्शन योजना, प्रोत्साहन भत्त्यात सुधारणा तसेच सेविकेतून मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका पदांवरील भरती या प्रमुख मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात अशी भूमिका मांडण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान मातृवंदना योजनेतील अडचणी दूर करणे, पोषण आहार व फाउंडेशन आहाराच्या पुरवठ्यात सुधारणा, व्यक्तिगत देयके व मोबाईल रिचार्ज खर्चाची भरपाई तसेच ESIS आरोग्य योजनेचा लाभ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. संघटनेचे म्हणणे आहे की राज्यभरातील हजारो अंगणवाडी कर्मचारी अनेक वर्षांपासून बालक, माता व महिलांच्या आरोग्य आणि पोषणासाठी महत्त्वाची सेवा बजावत आहेत. मात्र त्यांना अद्याप अपेक्षित सेवा सुविधा व आर्थिक लाभ मिळालेले नाहीत. त्यामुळे शासनाने या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने सरचिटणीस सुमनी गायकवाड यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली असून या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्याचे अंगणवाडी कर्मचारी संघ, बृजपाल सिंग, सूर्यमणी गायकवाड, निलेश दातखिळे आणि 11 तालुक्यातील प्रमुख आणि त्यांचे सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या मागण्या हक्काच्या कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. भारताच्या अंगणवाडी कर्मचारी संघाचा सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाचा सरचिटणीस आहे. आजचा मोर्चा कृती समितीच्या वतीने काढण्यात आला. अंगणवाडीचे अनेक प्रश्न आहेत. सर्वात प्रथम आज दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं, त्यासाठी शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणाला जपणारे सोनम वांगचूक यांचा आज उपोषणाचा 24वा दिवस आहे. जितके सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत तरीसुद्धा हे केंद्र सरकार ह्या लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाहीत आणि मुलांवर, विद्यार्थ्यांवर जे की देशाचं भविष्य घडवणार आहेत अशा विद्यार्थ्यांवर लाठीमार करत आहेत, आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आधी आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पेन्शन लागू करा ही मागणी अनेक वर्षापासूनची आहे, परंतु सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं. आज पेन्शनच्या प्रस्तावासाठी माननीय मंत्री महोदयांनी समिती गठीत केलेली आहे. लवकरात लवकर त्या समितीचा निर्णय यायला पाहिजे. वर्षा मोहन सटाले, अंगणवाडी सेविका, माढा तालुका, तालुक्याची उपाध्यक्ष होते. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जसे सूर्यमणी भाऊ बोलले तसं आम्ही आंदोलन करण्यास सगळ्या महिला तयार आहोत. आम्हाला शाळाबाह्य काम पण नकोच आहे. शाळाबाह्य काम पण भरपूर प्रमाणात दिलेलं आहे आणि त्याचा मोबदला पण दिलेला नाही आहे. मोबदला पण देत नाहीत. BLOची सक्ती केलेली आहे. BLOला त्यांना एका फॉर्म मागे शिक्षकांना 20-20 रुपये दिले जातात, पण आम्हाला ते सहाय्यक म्हणून नेमलेलं आहे. आमच्या शाळा आहेत, शाळा करून आम्हाला ही कामं करायला सांगतात आणि पैसे आम्हाला मिळावे ही आमची सरकारला मागणी आहे.